तीर्थांची माय माझी रेणुका माऊली। हाके सरशी खाई खाई वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी माझी रेणुका माऊली। आली तापल्या उन्हात नाही आळस मनात नाही आळस मनात माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली। दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते। सर्व भावी भक्तांना आमचा सादर जय जगदंब। मित्रांनो, या जगात सर्वात मोठं दुःख कोणतं असेल तर ते आहे निपुत्रिक होणं। आणि हे दुःख फार मोठ्या प्रमाणावर जाणवतं ज्यावेळेस त्या निपुत्रिक व्यक्तीकडे धन धान्य संपत्ती व प्रतिष्ठा असते। ते व्यक्तीकडे सर्व काही गोष्टी असतात परंतु त्या गोष्टींना वारसदार नसतो। ती व्यक्ती मनातल्या मनात खचत असते। ती व्यक्ती मनातल्या मनात स्वतःला दोष देत असते, कारण निपुत्रिक होण्यासारखे दुसरं दुःख या जगामध्ये नाही। काशीरायाचे पुत्र व या जगाचे सम्राट म्हणून रेणुराजांना ओळखले जाते। रेणुराजा ह्या जगाचे राज्य चालवत होते। या जगातील सर्व राजे ही रेणुराजांकडे मदत मागण्यास येत होते, त्यांच्याकडे आशेने पाहत होते। या जगाचे सम्राट म्हणून त्यांना आदर देत होते। धन धान्य संपत्ती प्रतिष्ठा सर्व काही रेणुराजांकडे होते। तरी या जगातील सर्वात दुःख व्यक्ती कोण होते तर ते होते रेणुराजा, कारण त्यांना पुत्रप्राप्ती झालेली नव्हती। त्यामुळे ते खूप चिंतेत होते। रेणुराजांनी पुत्रप्राप्तीसाठी 21 लग्न केली, परंतु दुर्दैवाने त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही। नैराश्याने ग्रासलेले राजे महर्षी गौतमांकडे गेले व त्यांना आपले सर्व दुःख सांगितले। त्यावेळेस गौतम ऋषींनी रेणुराजांना पुत्रप्राप्ती यज्ञ करण्याचा सल्ला दिला व महर्षींच्या सल्ल्यानुसार रेणुराजांनी आपल्या सर्व राण्यांसह पुत्रप्राप्ती यज्ञास सुरुवात केली। तर मग चला पाहूया की रेणुराजा पुत्रप्राप्तीसाठी यज्ञाची कशा प्रकारे तयारी करतो आणि त्यांची इच्छा पूर्ण होते का ते। भाताश्री, अर्जुन, काय झालं अर्जुन? हो भाताश्री, आम्ही जल आणण्यास गेलो होतो। आयुष्यमान भाऊ, सांगा मला आपण का स्मरण केलं? बसा राजे प्रताप। राजे, आपण इकडे येण्याचे काय प्रयोजन काढले? सर्वप्रथम मी आपला आभारी आहे की आपण मला भेट देण्याची अनुमती दिली। मी आपली कुठल्या प्रकारे मदत करू शकतो? आमच्या शेजारील राज्याच्या राजाने आमच्या राज्यावर आक्रमण केले आहे। राजे प्रताप यांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पोहोच करा। जशी महाराजांची आज्ञा। महाराजांचा विजय असो। महाराजांना वाईट वाटणार नसेल तर एक विचारू? विचारा ना, आपण आमच्या अर्धांगिनी आहात, आपला तो अधिकार आहे। आपण कोणती इतकी चिंता करीत आहात की आपण आपले खाणे पिणे हसणे सर्वच विसरला आहात? नाही राणी साहेब, आम्ही अशी कुठलीही चिंता करीत नाही आहोत। हो राणी साहेब, आपले आमच्यावरती जे प्रेम आहे ना, त्यामुळे आपणास असे वाटते आहे। महाराज, आपणास माहित आहे की मी आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट ओळखते, कारण माझे आपणावर मनापासून प्रेम आहे। आपले हावभाव जरी बदलले तरी लगेच मला त्याची जाणीव होते। महाराज, गेल्या बऱ्याच दिवसांपासून आम्ही पाहतो आहोत
आपण व्यवस्थित भोजन करीत नाही आहात, व्यवस्थित विश्रांती घेत नाही आहात, महाराज आम्हास चिंता वाटते. आपल्या अशा वागण्याने आपले स्वास्थ्य खराब होऊ शकते. राणीसाहेब, ज्याचं भाग्य, ज्याची साथ सोडून गेलंय त्याचं स्वास्थ्य चांगलं राहिलं काय, वाईट राहिलं काय, काही महत्वाचं नसतं. महाराज, आपण असे विचार का करीत आहात? आम्ही आपली पत्नीच नाही तर अर्धांगिनी आहोत. आम्ही व आपली प्रजा कायमच आपल्या स्वास्थ्यासाठी, आपण युगे न युगे धर्माने राज्य करावे यासाठी नेहमीच देवाची प्रार्थना करीत असतो. राणीसाहेब, असं आयुष्य काय कामाचं, ज्यात वैभव आहे, संपत्ती आहे, सेना आहे, परंतु आमचं नाव पुढे न्यायला, हे राज्य चालवायला आम्हाला संतती नाही. महाराज, आम्हास माहित आहे की आपणास संतती नसल्यामुळे आपण चिंतेत आहात. परंतु महाराज, अन्नत्याग करणे, स्वतःची काळजी न घेणे हे कितपत योग्य आहे? महाराज, आपल्या या दुःखामागे देवाचे काहीतरी प्रयोजन असेल. कारण देव कायमच आपल्या भक्तांच्या चांगल्यासाठी काही ना काही प्रयोजन करीत असतात. आपल्याला संतती नसण्यामागेही देवाचीच काहीतरी लीला असेल. म्हणून महाराज, आपण चिंता सोडावी. देवी दुर्गा आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते. या, आपण प्रसन्न मनाने भोजन करा. नाही राणीसाहेब, आमची भोजन करण्याची इच्छाच नाही. महाराज, आमच्यावर कृपा करावी व भोजन करून घ्यावे. महाराणी साहेब, आपण आम्हास एकाकी सोडावे. महाराज, आपण आपल्या चिंतेमुळे खूप हट्टी झाला आहात. आपण भोजन न केल्यामुळे, स्वतःची काळजी न घेतल्यामुळे आम्हाला किती दुःख होत असेल याचा आपण विचार देखील करीत नाही आहात. ठीक आहे महाराज, आता तुम्हीही आमची एक गोष्ट ऐका. जर आपण अन्न व पाणी याचा त्याग करणार असाल तर आम्ही देखील अन्न व पाणी ग्रहण करणार नाही. महाराणी साहेब, आपणास भोजनाचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण पत्नी असो वा प्रजा, आम्ही कोणालाच दुःख देऊ इच्छित नाही किंवा दुःखी पाहू इच्छित नाही. आपण भोजनाची तयारी करावी. आम्ही येतोच. महाराज, चिंता ही मनुष्याचा विनाश करू शकते. संतती शिवाय आयुष्य नाही. आम्हाला जगण्याची कोणतीच इच्छा नाही. दुर्गेजवळ आम्ही प्रार्थना करतो की तिनं आमचं जीवन कार्य संपवून टाकावं. भाऊसाहेब, बघताय ना महाराज कसे बोलतायत ते. मी काही अनुचित बोलत असेल तर संतती प्राप्तीसाठी आपण काही उपाय सांगावा. आपण एकदा महान ऋषी गौतम ऋषी यांना शरण जावे. ब्रेन पॉवर सॉफ्टवेअर कंपनी. आमचे प्रोडक्ट्स आहेत कोर बँकिंग, मिल्क सॉफ्टवेअर, स्कूल मॅन कोअर, एम्प्लॉई सॉफ्टवेअर व इतर. धन्यवाद. आपल्या दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी 100% नैसर्गिक रसमलाई सरकी पेंड, वैभव ऑइल इंडस्ट्रीज, MIDC जिंतूर. साई कलेक्शन. आमच्याकडे शूटिंग शर्टिंग, फॉर्मल कॅज्युअल शर्ट तसेच स्त्रियांचे सौंदर्य फुलवणारे ब्रँडेड पैठणी, ब्रासो कॉटन सिल्क साडी सुद्धा मिळेल. मुलींसाठी व मुलांसाठी सर्व प्रकारचे किड्स वेअर मिळतील. आमचा पत्ता साई कलेक्शन, शॉप नंबर 6, रोनक सेंटर, विस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर. धन्यवाद. नांदेवालीकर सराफ. आमच्याकडे सोने व चांदीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील. आमचा पत्ता नवी पेठ पाथर्डी, जिल्हा अहमदनगर.
श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. संस्थेची वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील डीडी सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम 10 रुपये घेऊन इतर कोणतेही कपात न करिता 100 दिवसात परतावा. महाराज, आपले आम्हास अभय असेल तर मी आपणास एक विनंती करू इच्छितो. चंद्रकांत, आपण आमचे मेवणे आहात. आपल्या मनात जे काही असेल ते बोलून टाका. आपणास आमचे अभय आहे. महाराज, आपण सम्राट आहात, पराक्रमी आहात, उदार आहात, परंतु अशा प्रकारे अन्न व पाणी यांचा त्याग करणं आपणास शोभत नाही. चंद्रकांत महाराज, मग अपत्य प्राप्तीसाठी आपण काही उपाय सुचवा. आम्हाला संतती नाही या विचाराने आम्ही अगदी निराश झालो आहोत. आता यापुढे आमची जगायची इच्छाच नाही. महाराज, चिंता ही मनुष्याचा विनाश करू शकते. संतती शिवाय आयुष्य नाही. आम्हाला जगण्याची कोणतीच इच्छा नाही. आई दुर्गेजवळ आम्ही प्रार्थना करतो की तिनं आमचं जीवन कार्य संपवून टाकावं. भाऊसाहेब, बघताय ना महाराज कसे बोलतायत ते. मी काही अनुचित बोलत असेल तर संतती प्राप्तीसाठी आपण काही उपाय सांगावा. आपण दोघं बोलत का नाही? नाही, तसं नाही महाराज. मी विचार करत होतो ह्या समस्येवर काय उपाय करावा. महाराज, मला असं वाटतं की आपण एकदा महान ऋषी गौतम ऋषी यांना शरण जावे. एकदम बरोबर बोलता आहात तुम्ही भाऊसाहेब. आम्हालाही असेच वाटते. मला असं वाटतंय आपण लगेच सर्वजण गौतम ऋषींच्या दर्शनासाठी जाऊयात. चांगल्या कामात विलंब नको महाराज. ठीक आहे, आपण उद्याच गौतम ऋषींचं दर्शन घेऊया. पण गौतम ऋषी आपल्याला दर्शन कुठे देतील? महाराज, गौतम ऋषी आपल्याच राज्यातल्या अरण्यात ध्यान करतायत. या जगातील सर्व राजे माझ्या सूचनेनुसार त्यांचा राज्यकारभार करतात. माझ्याकडे वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा सर्व काही आहे. पण एकच गोष्ट नाही गुरुवर्य, मला संतती नाही. महाराज, आपणास संतती प्राप्त नक्की होईल. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दिल्ली, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू अशा 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत. संस्थेची वैशिष्ट्ये: ग्राहकांसाठी 365 दिवस सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत अविरत सेवा. भारतातील प्रमुख शहरांवरील डीडी सेवा फक्त 5 पैशात. व्यापारी वर्गाला दैनंदिन बचत खाते, नाममात्र रक्कम 10 रुपये घेऊन इतर कोणतेही कपात न करिता 100 दिवसात परतावा. 8 राज्यांमध्ये 103 शाखा कार्यरत.
भारतात कोठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा, भारतात कोठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा, ई बँकिंग सुविधा, फोन बँकिंग व SMS बँकिंग सुविधा देखील उपलब्ध. ठेवींचे व्याजदर 11.50%, 31 दिवस व त्यापुढे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 12%, 31 दिवस व त्यापुढे. संपर्कासाठी पत्ता श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. गुरुवर्य, मी काश्मीरी देशाचा राजा आपल्यास वंदन करतो. विजय भव महाराज. आपला चेहरा पाहून मला असं वाटतं आपण काहीतरी विचार करत आहात. सांगा महाराज, आपण कुठल्या विचाराने चिंतेत आहात? महाराज, आपण अंतर्यामी आहात. आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे. मी अंतर्यामी नाही, मी तर भगवान विष्णूचा भक्त आहे. अंतर्यामी तर भगवान विष्णू आहेत. भगवान विष्णूंच्या कृपेने मी फक्त तुमच्या सगळ्या मनातील इच्छा जाणू शकतो. हां, तुमच्या मनात सध्या काय चालू आहे हे मी जाणतो, परंतु महाराज, हे मी तुमच्या मुखातून ऐकू इच्छितो. गुरुवर्य, मी या जगाचा सम्राट आहे. या जगातील सर्व राजे माझ्या सूचनेनुसार त्यांचा राज्यकारभार करतात. माझ्याकडे वैभव, संपत्ती, प्रतिष्ठा सर्व काही आहे, सर्व काही. पण एकच गोष्ट नाही गुरुवर्य, मला संतती नाही. त्याकरता मी 21 लग्न केली, पण व्यर्थ. गुरुवर्य, खरं पाहिलं तर या जगात सर्वात दुःखी कोण असेल तर ते आम्ही आहोत. मी आणि माझी पत्नी अतीव दुःखात आहोत गुरुवर्य. आणि याच कारणाने आम्ही आपणास भेटण्यास आलो, आपले दर्शन घेण्यास आलो. या दुःखातून आम्हाला बाहेर काढावे अशी कळकळीची विनंती आहे गुरुवर्य. आम्हाला माहिती आहे गुरुवर्य की या जगात दुसरी कुठलीही व्यक्ती आम्हाला मदत करू शकत नाही. गुरुवर्य, आम्हा संतती प्राप्त होईल असा आशीर्वाद द्यावा. महाराज, आपणास संतती प्राप्त नक्की होईल. परंतु महाराज, लवकर सांगा. आपले शब्द ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. लवकर सांगा गुरुवर्य, लवकर सांगा. मी कधी आई होऊ शकेल? कधी मला आई म्हणून हाक ऐकू येईल? कोणता आहे तो उपाय? आमच्या 21 राण्यांपैकी कोणती ती भाग्यवान राणी आहे जी आई बनेल? मी तुम्हाला संतती होण्याचा मार्ग सांगेन, परंतु तुमच्या 21 राण्यापैकी एकाही राणीस मी आई होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रामायण महाभारताचे पौराणिक अभ्यासक, द्वैत अद्वैताचे पुरस्कर्ते भगवान निंबार्काचार्यांचा प्राचीन तर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि विसोबा या संतांचा वारसा शेवगावच्या भूमीला लाभला आहे. शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र अमरापूर
याच पुण्यभूमीतील रेणुका माता देवस्थान. गेल्या दशकापासून प्रति माहुरगड म्हणून लौकिक लाभलेल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानच्या रूपानं शेवगावच्या आध्यात्मिक वैभवावर कळत चढला आहे. मुंबई विशाखापट्टणम 222 राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या औरंगाबाद तिसगाव राज्य मार्गावर शेवगावपासून 9 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे. परिसरात शेकडो वृक्षवल्लींच्या सानिध्यामध्ये अत्यंत आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणामध्ये श्री रेणुका माता आईसाहेबांचं अतिशय भव्य दिव्य मंदिर आहे. 1100 चौरस फुटाचा प्रसन्न गाभारा तर 30 बाय 90 फुटाचा भव्य सभामंडप आहे. मुख्य मंदिरासभोवती महादेव, दत्त, तुळजाभवानी, महालक्ष्मीची मोठी तर मारुती, अत्री भगवान, अनुसया माता, जमदग्नी, कालभैरव, गणेश, परशुराम यांची छोटी छोटी टुमदार मंदिरे आहेत. त्यापुढे 16 खांबी पंचकुंडी यज्ञ मंडप आहे. तेथे नवग्रहांची मांडणी करण्यात आलेली आहे. याच मार्गावर पूजाविधी करणाऱ्या गुरुजींचं निवासस्थान आहे. शेजारी भंडाऱ्याची पाकशाळा असून बाजूला गोशाळा सुद्धा आहे. येथील आईसाहेबांचा अतिशय भव्य आणि विशाल तांदळा माहूरच्या मातृकुंडातून आणलेला आहे. मन प्रसन्न करणारं वातावरण आणि मनातील क्लेश दूर करून अपार शांतता, समाधान देणारे, मनोकामना पूर्ण करणारे असे हे देवस्थान आहे. त्याचा प्रत्यय अनेक भाविकांना आलेला आहे. अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानचा लौकिक सर्वदूर पसरल्यामुळं केंद्रातील आणि राज्यातील अनेक मंत्री आणि उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा अनेक वेळा या ठिकाणी येत आहेत. जिल्ह्यातील शिर्डी, कोकमठाण, देवगड, शिनी शिंगणापूर, रुद्रेश्वर, मढी, मोहोटा या ठिकाणी येणारे लाखो भाविक आणि पर्यटक अमरापूरच्या रेणुका मातेच्या दर्शनाला आवर्जून येतात. या देवस्थानची निर्मिती 2007 अश्विन शुद्ध तृतीयेला झाली. त्यामागील इतिहास सुद्धा खूप रंजक आहे. देशातील 9 राज्यात 106 शाखांचा विस्तार असलेल्या श्री रेणुका माता मल्टीस्टेट पतसंस्थेचे प्रवर्तक प्रशांत चंद्रकांत भालेराव उर्फ श्री नाना सांधेदुखीने त्रस्त होते. आई वडिलांनी त्यांना कुलदैवताच्या दर्शनाला आणलं. दैवी चमत्कारच घडला. आई साहेबांकडून मिळालेले ऊर्जेमुळे ते गडाच्या 225 पायऱ्या चढून केव्हा वर आई साहेबांजवळ जाऊन बसले हे आई वडिलांच्या सुद्धा लक्षात आलं नाही. नानांची सांधेदुखी गायब होऊन ते ठणठणीत बरे झाले. या देवस्थानची वैशिष्ट्य असं की येथील सर्व पूजाविधी माहूर गडाप्रमाणे होतात. सकाळी 6:30ला पूजेचा प्रारंभ होतो. प्रातस्मरणानंतर षोडोपचारे पूजाविधी संपन्न होतो. वेद पारायण, दुर्गा सप्तपदी इत्यादी पाठ होतात. देवीला रोज नवीन साडी नेसवली जाते. रोज सकाळी 11:25 पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो आणि त्यानंतर आरती होते. दुपारी 12 ते 5 विश्रांतीची वेळ असते. सायंकाळी 6 वाजता देवी स्तोत्रांचं पठण आणि 6:30ला सायंकाळची आरती होते. देवीची पंचपदी म्हणजे जोगवा, अभंग, अष्टके याद्वारे देवीची दृष्ट काढली जाते आणि रात्री 7:15 वाजता परशुरामाचा पाळणा, आईची शेज आरती आणि दुधाचा नैवेद्य आणि 5 पानांचा विडा दिला जातो. दर पौर्णिमेला नवचंडी यज्ञ, गुरुचरित्र पारायण आणि भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते. नवरात्रोत्सव, विजयादशमी, चैत्र पाडवा, नागपंचमी, कोजागिरी, पोळा, मकर संक्रांत, होळी, दिवाळी, पाडवा आणि लक्ष्मीपूजन आदी उत्सव प्रसंगी देवीला अलंकारांनी मढवून सोहळा आयोजित केला जातो. विशेष म्हणजे या देवस्थानातील सर्व मंदिरे, सभामंडप, अन्य वास्तू, गोशाळा भालेराव कुटुंबाने स्वतः उभारलेली आहेत. सर्व परिसर अपार श्रद्धेतून फुलवलेला आहे आणि म्हणून येथील प्रत्येक गोष्टीला खूप खूप बरकता आलेली आहे. श्री रेणुका माता प्रोडक्शन हाऊस मार्फत माझी रेणुका माऊली या मालिकेची निर्मिती नुकतीच या ठिकाणी झाली आहे. दिग्गज कलाकारांनी या मालिकेमध्ये काम केलेलं आहे. या मालिकेला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून निर्माते सुद्धा आनंदित झालेले आहेत. महाराज आणि महाराणी, मी तुम्हास पुत्र प्राप्त होण्याचा मार्ग सांगेन, परंतु ती मुलगा असेल की मुलगी हे कदापि सांगणार नाही. गुरुवर्य, मुलगा किंवा मुलगी आम्हास त्याचा मोह नाही. मला फक्त माझं नाव या जगात काढेल, माझा वंश वाढवेल
अशी संतती हवी आहे. गुरुवर्य, माझ्या पुढच्या पिढीनं मला उत्तम राजा म्हणून नाही ओळखलं तरी चालेल, पण एक उत्तम पिता म्हणून ओळखावं एवढीच इच्छा आहे. राजन, तर मग ध्यान देऊन ऐका मी काय सांगतो ते. खरंच सांगा ना गुरुवर्य, कोणता आहे तो उपाय? आमच्या 21 राण्यांपैकी कोणती ती भाग्यवान राणी आहे जी आई बनेल आणि हा वंश पुढे नेईल? हे राजन, मी तुम्हा संतती होण्याचा मार्ग सांगेन, परंतु तुमच्या 21 राण्यापैकी एकाही राणीस मी आई होण्याचा आशीर्वाद नाही देऊ शकत. गुरुवर्य, माझ्या 21 राण्यांपैकी कोणतीही राणी संततीला जन्म द्यायला समर्थ नाही, तर तरी देखील मला संतती प्राप्त होईल. आम्हास काही कळले नाही. जे काही असेल ते आपण स्पष्ट सांगावे. महाराज, यात समजण्याची किंवा न समजण्याची कुठलीही गोष्ट नाही. तुम्ही व्यर्थ चिंता करत आहात. तुम्ही काळजी करू नका. या तर सर्व आई दुर्गाच्या लीला आहेत. राजन, तुम्ही थोडा धीर धरा. येत्या चैत्र पौर्णिमेपासून तुम्ही पुत्रयज्ञ करण्यास सुरुवात करा. त्याचे पौरोहित्य मी स्वतः करतो. जा जा, लागा तयारीला. तथास्तु. स्वाहा शन्नो देवीरविषय आपो भवन्तु पीतये संयोरविस्रवन्तु नः स्वाहा ॐ कयानचित्र अभुवधूति सदा वृता सखा तस्मादश्वाजायन्त जेकेशो भयाददा गावो हयतिरे तस्मादस्माजाता अजावयाः तय्यद्यं वर्गिं प्रोक्षं मुरुघं जातमग्रता तेन देवाः यजन्त साध्या ऋषयजय जपुरं जदधु गतिधाव्यकल्पयन्न मुखं किमद्यासि किं बाहुकिं मुरुरूपा ब्राह्मणोऽस्य मुखमासीत् बाहुराजन्यकृतः पुरुहूतस्य च त्वैषाभ्यागुं शूद्रो अजायत श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत नाभ्यामासीदन्तरिक्षकोशेर्णो समवर्तत पतिभ्यां भूमिर्दिशस्तोत्रादता लोकाम् अकल्पयन्न यत्पुरुषं यदधु कतिधाव्यकल्पयन्न रेणू राजाची रेणुका. महाराज, कोणत्या चिंतेने झोप उडाली आहे आपली? महाराणी रेणुकेच्या जन्मामुळे आम्ही इतके आनंदित आहोत की एखाद्या बालकाप्रमाणे नाचून नटून थटून गाऊन सगळ्यांना आमच्या आनंदाचे कारण सांगावे असे वाटते आहे आम्हाला. पण आम्ही पडलो सम्राट, त्यामुळे काहीच करू शकत नाही. माता पार्वतीचं पालन पोषण करण्याचं भाग्य ज्यास प्राप्त झालं आहे त्यास राज्य कारभार करण्याची काय गरज आहे? हे कदापिही संभव नाही, कारण राजदरबार आणि प्रजेची जबाबदारी कोणास तरी पार पाडावीच लागेल. पण ते आपण असू किंवा आपला कोणी उत्तराधिकारी असो,